ब्रॉट टू यू बाय NVC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। तर सर्व वाटोळ जे शरद पवारांनी केलं असं त्या ठिकाणी आंदोलक हे म्हणतात। बघा, आंदोलक काय बोलतात हे फार मनावर घ्यायचं काही कारण नसतं। वेगवेगळ्या भावना असतात। एक तर ते आंदोलक चिडलेले आहेत, या सरकारने त्यांचे जे हाल केलेत, पाणी नाही, जेवायला अन्न नाही, शौचालयाला जागा नाही, कुठली सोय नाही, हे आंदोलन चिरडण्याचं काम या सरकारने केलं। त्यामुळे आंदोलक चिडलेले आहेत आणि आपल्या हक्काची बहीण आपल्या घरी आलेली आहे, तिला प्रश्न विचारण्याचं धारिष्ठ्य यांनी दाखवलं आणि बहिणी गाडीतनं उतरून जाऊन त्यांना भेटली। माणुसकीच्या नात्याने त्या जाऊन स्वतः जरांगे पाटलांशी त्यांनी चर्चा केली, त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि आम्हाला हे सगळं नवीन नाही। अहो, या भाजपच्या समर्थक STचं आंदोलन सुरू झालं तेव्हा ते म्हणजे बोलू नये, म्हातारा आणि म्हातारी दोघंच घरी होते, नात घरी होती, त्यांच्या घरात जाऊन त्यांना मारण्याचा प्रयत्न केला ह्याच BJPच्या समर्थकांनी। नशिबाने दरवाजे बंद होते, नाही तर त्या दिवशी काय झालं असतं। त्यामुळे ह्याची सगळी सवय त्या घराण्याला। आणि मला आनंद आहे की महाराष्ट्रात प्रश्न विचारण्यासारखं घर कुठलं तर ते शरद पवारांचं। बाकीच्यांकडनं काही उत्तरच मिळणार नाही, उत्तरं मिळालं त्याच्यात खरं खोटं काय कोण काय कळणार याच्यावर काय, त्यांना माहिती आहे निर्णय घेण्याचा अधिकार आणि शक्ती फक्त शरद पवारांमध्येच आहे। आणि त्यामुळे सुप्रियाताईंना घेराव घातला त्यात काही मला काही वाईट वगैरे वाटत नाही। आणि काही जणांच्या भावना त्यांना आवर घालायला पाहिजे होतं, पण ते प्रत्येक गोष्ट काय आपल्या हातात नसते, आपण ते आपलं त्याच्यावर नियंत्रण नसतं। लाखांच्या मोर्चांमध्ये एखाद दोन आगाऊ असतात, त्याच्यावरती काय एवढी चर्चा करायची। शरद पवारांनी वाटोळं केलं असे देखील अहो, काही जण अनावर होऊन बोलतात, ज्यांना काहीच माहित नसते महाराष्ट्राची, ते घोषणा देतात, त्यांच्या एवढ्या घोषणाला कुठे महत्व देत बसायचं। का वाटतं की पाणी, त्यांचं जेवण आणि पावसामुळे स्टेशन अहो, सगळंच वाटोळं। या आंदोलनाची दिशाच बदलवण्याचं काम या सरकारने केलं। आजपर्यंत त्यांनी काढलेले मोर्चे जगभरात प्रसिद्ध झाले की अत्यंत साधेपणाने शिस्तीत हे मोर्चे काढण्यात आले, कुठेही टिंगलटवाळी नाही, कुठेही गोंधळ नाही। असं हे आंदोलन खरं तर हे मुंबईत येण्याच्या आधीच त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे होती। आज चर्चेसाठी बोलूया, चर्चेतनं मार्ग निघतील, मग ही चर्चा आधीच का नाही केली? त्यांनी काय अचानक मुंबईत आले का? त्यांनी कधीच सांगितलेलं मी ह्या तारखेला मुंबईत जाणार आहे। मग तेव्हा सरकार झोपलं होतं का? हे झोपी गेलेलं सरकार आज जागं झालं का? तुम्ही मराठा समाजाला जे इथे गुळ लावून ठेवलात ना, आणि तो जो वाशीला गुलाल उधळलात, ते जे काय त्यांना सांगितलं झालं झालं तुमचं, झालं झालं झालं, काय झालं, कुठे झालं, कधी झालं, आता काय उत्तर आहे तुमच्याकडे? गोंधळाची परिस्थिती निर्माण करून OBC विरुद्ध मराठा वाद लावून आपले राजकीय पोळी भाजण्याचं काम केलं। आणि हे त्यांनी गुजरातमध्ये केलं, हे त्यांनी हरियाणात केलं। मोठा सत्ताधारी समाजाला आग लावायची, छोट्या समाजाला घाबरवायचं आणि छोटा समाज आपल्या ताब्यात ठेवायचं, हे BJPचं ठरलेलं राजकारण आहे। त्यातच फडणवीस म्हणतात कायद्याच्या चौकटीत बसेल असंच आरक्षण देतो, शिंदे समिती नेमलेली आहे, त्यामुळे मार्ग। अहो, हे सगळं आम्हाला मान्य आहे, हे सगळं आम्हाला मान्य आहे, पण हे चर्चा का नाही केली तुम्ही? मग गुलाल कसला उधळला होता तुम्ही? सरकारने गुलाल जो उधळला होता वाशीमध्ये, तो कसला गुलाल होता? तुम्ही नाटकं का करता समाजाबरोबर? तुम्ही हे का केलं? ते पाणी बंद, नाश्ता बंद, जेवण बंद। मी काल बोललो होतो की पेटलेला मराठा समाज एवढं अन्न मुंबईत पाठवेल की मुंबईकर पुढचा महिनाभर येऊ शकतील, एवढा तो मराठा समाज मानी आहे। मोडीन पण वाकणार नाही। ही जे लाईन आहे ना, ही एकाच समाजाला सूट होते, ती म्हणजे मराठा समाज। मात्र सारखी संस्था आपण उभी केली, IAS IPS त्यातून तयार होत आहे, तसंच मनोज जरांगेच्या मागण्याकडे आम्ही सकारात्मक म्हणून बघतोय। अहो, तुम्ही बघितलं असतं तर ही वेळ आली नसती ना। तुम्ही फसवण्याची कामं केली या सरकारने। मनोज जरांगेंना घेऊन तुम्ही मोदी साहेबांची भेट घ्यायला पाहिजे होती, मोदी साहेबांच्या कानावर घालायला पाहिजे होतं हे सगळं। इथेच टिंगलटवाळी करत बसले। मराठ्यांना हलक्यात घेण्याचं काम या सरकारने केलं। मात्र फडणवीसांचं म्हणणं की आडमुठ्यापणाने केलेल्या मागण्या पूर्ण होत नाही, हे बघा, सरकार आहे, सरकारने भूमिका घेतली। उगाच विरोधी पक्ष शरद पवारांनी केलं, ते यांनी केलं, ते काँग्रेसने केलं, आणि ह्यांनी केलं आणि त्यांनी केलं। 2014 पासून 2025, 26, 25 आलं, 11 वर्ष तुम्ही सत्तेत आहात, त्याच्यातले 2 वर्ष काढून टाका, 9 वर्ष तुम्ही सत्तेत आहात, काय केलं?
ह्याचं उत्तर द्या ना. कशाला उगाच शरद पवारांचं नाव घेऊन माणसं पाठवायची, शरद पवारांनीच उत्तर द्यावं, शरद पवारांनीच उत्तर द्यावं तर सरकार सोडा. सांगा शरद पवार साहेब या, तुम्ही तुमचं मंत्रिमंडळ स्थापन करा आणि तुम्ही निर्णय घ्या. आम्ही घेऊन दाखवतो तुम्हाला निर्णय घेऊन. हा निर्णय घेण्याची धमक लागते. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला देताना आपली सत्ता जाईल असं लोकांनी सांगितलं होतं. पण मी निर्णय घेणार, त्यांनी घेतला. महिला आरक्षण लोकांनी सांगितलं नका घेऊ, सत्ता जाईल. सत्ता गेली तरी चालेल पण महिलांना ताकद दिली पाहिजे, दिली. फडणवीसांचं म्हणणं आहे की चर्चेतून मार्ग निघू शकतो. याबद्दल चर्चेसाठी बोलवलं होतं. हे आधी चर्चा का नाही केली? चर्चेसाठी दूत का नाही पाठवले? सगळीकडे जाणारे तुमचे हनुमान तेव्हा कुठे होते? आणि आम्हाला अजिबात वाईट वाटत नाहीये सुप्रियाताईंची गाडी अडवली. त्यांचा अधिकार आहे, ती त्यांची ताई आहे, ती त्यांची बहीण आहे. आणि आपल्या कर्तृत्ववान बहिणीला ताई तू माझे प्रश्न का नाही सोडवलेस हा प्रश्न विचारण्याचा अधिकार भावाला असतो ना. त्या भावाने विचारला. अजिबात वाईट वाटत नाही आम्हाला. आणि काही जणांनी शरद पवारांना जे काही बोलले असतील, एखादा माणूस अनावर होऊन बोलतो, चिडलेला माणूस काही बोलतो. आपला पोरगा बोलतो, घरातला पोरगा बापाला चिडल्यावरती, म्हणून काय बाप त्याला हाकलून देत नाही घराच्या बाहेर. शांतपणाने डोक्यावर हात फिरवतात. शांततेत पडणारा हा मोर्चा कुठेतरी वळण वेगळं घेते की ह्याचं कारण तुम्ही चिडवलत त्यांना. तुम्ही त्यांना मुंबईला येऊ दिलं, मुद्दा म्हणून इथे सगळा गोंधळ केला. तुम्हाला मराठा समाजाला बदनाम करायचं होतं. महाराष्ट्रात मराठा समाजाला बदनाम करायचं होतं. संभ्रमावस्था निर्माण करायची होती. ओबीसींच्या मनात मराठा समाजाबद्दल शंका निर्माण करायची होती. आणि हे ते तुमचं जे नेहमीचं राजकारण आहे, हा विरुद्ध तो, तो विरुद्ध हा, तो विरुद्ध हा, हा विरुद्ध तो, ती प्यादी हलवण्याचं काम असतं ना. आणि राजा सेफ त्याच्यातला प्रकार आहे. सरकारला सेफ ठेवण्यासाठी आपल्या निवडणुकींचं राजकारण आणि मतांचं राजकारण व्यवस्थित करण्यासाठी पेटवलेली लढाई आता अंगाशी आली आहे. फडणवीसांचं म्हणणं आहे की संविधानाने मी निर्णय घेणार, त्यांना काय पटेल हे मी कसं सांगू शकतो नाही. आंदोलन झालं, संविधानानेच हा निर्णय व्हायला पाहिजे होतो, करायला पाहिजे होतं. आधीपासून ह्या आशा लावायच्या कशाला? 9 वर्ष तुम्ही त्यांना इथे गुळ लावून ठेवलात ना. ह्या सरकारने फसवण्याचंच काम केलं ना. कशाला गुलाल उधळला? वाशीला गुलाल उधळण्याचं काम केलं कशाला? तर हा ज्या मागण्या आहेत या संदर्भात कुठेतरी संसदेमध्ये एक विशेष अधिवेशन बोलवण्याची गरज. संसदेत विशेष अधिवेशन बोलवा, विधानसभेचं ताबडतोब अधिवेशन बोलवा. महाराष्ट्रामध्ये एवढी घटना घडत असताना 188 जे निवडून आलेले आमदार आहेत त्यांचं विशेष अधिवेशन बोलवा त्वरित. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, बघवत नाही आम्हाला जे काय चालू आहे ते. उद्या महाराष्ट्र पेटणार आहे, दिसतंय आम्हाला उद्या काय होणार आहे. याला जबाबदार कोण? याला जबाबदार सरकार आहे. सरकार निष्काळजीपणाने वाढलं. लालबागच्या राजाला अन्नछत्रालयाला परवानगी मागितली तर मराठा आंदोलक तिथे जेवू शकतील म्हणून त्यांना तुम्ही परवानगी नाकारली. इतकं क्रूर वाकू नका हो. चंपारण, चौरी चौरा, 1942चं आंदोलन, 1960चं आंदोलन असंच दाबण्याचा प्रयत्न झाला. मोरारजी देसाईंनी संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन गोळीबार करून थांबवण्याचा प्रयत्न केला. थांबलं का? शेवटी मराठी माणसांनी मुंबई मिळवलीच. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. हा या देशाच्या आंदोलनाचा इतिहास आहे. कुठलंही आंदोलन दाबता येत नाही. नेल्सन मंडेलांना 30 वर्ष तुरुंगात ठेवलं म्हणून साऊथ आफ्रिकेमधली स्वातंत्र्याची लढाई थांबली का? नाही थांबली. आंदोलन असं पिरगळून दाबता येत नाही. आंदोलन हे शेवटी चर्चेच्या माध्यमातूनच त्याच्यातलं सोल्युशन निघतं. पण कुठेतरी दोन्ही बाजूला सरकार आहे, म्हणजे केंद्रात सुद्धा भाजपचं सरकार आहे आणि राज्यात सुद्धा. त्यामुळे कुठेतरी जबाबदारी त्यांच्यावरच आहे ना. सत्ताधाऱ्यांवरच जबाबदारी असते. 370 कलम शेतकऱ्यांचा कायदा एवढे कायदे पारित झाले. म्हणणं हे का ना बसत घटनेनुसार. असं आहे की करायचं म्हटलं तर सरकार सगळं करू शकतं, करायचंच नाही म्हटलं काहीच करू शकत नाही. सरकार, मायबाप सरकार कशाला म्हटलात? मायबाप हा शब्द सरकारच्या मागे का लावतात? मायबाप म्हणजे आई आणि बाप आहे. जे कोणी नाही करू शकत. मायेचा हात फक्त आईबाप फिरू शकतात. मग अपेक्षा कोणाकडनं करायची? आई बापाकडनंच करायची ना. 130
सर्व जे घटना दुरुस्ती विधेयक आहेत अशा प्रकारचे अनेक विधेयक आतापर्यंत मांडली गेली, मात्र मराठा आरक्षणाचं एक विधेयक जरी आणलं असतं तरी सुद्धा हा प्रश्न सुटला असता. मात्र असं आहे की ह्या सरकारला फक्त पेटवा पेटवीची कामं करायची आहेत. हिंदू, मुसलमान, ओबीसी, मराठा, बस बाकी काही करायचं नाही. मतांच्या पेट्या सुरक्षित कशा राहतील एवढंच बघायचं, बाकी काही बघायचं नाही. आणि त्यांच्या आपापसातच ताळमेळ नाही, आपापसातच ताळमेळ नाही. हा त्याच्याकडे संशयाने बघतोय, तो त्याच्याकडे संशयाने बघतोय, तो त्याच्याकडे संशयाने बघतोय. संशय कल्लोळ असं हे मंत्रिमंडळात चालू आहे. आमदार खासदारांनी बोलू नये असं सत्ताधाऱ्यांमध्ये चाललेलं आहे. एकनाथ शिंदे असतील की अजितदादा असतील, कोणी काय बोलू कारण नये. जरांगेंनी सुद्धा म्हटलेलं आहे की देवेंद्र फडणवीस हे शिंदेंना बोलू देत नाहीये. मला त्याच्याबद्दल काय माहिती. आज त्या दोन्ही नेत्यांना बोलवलं गेलेलं आहे मुंबईला. उपमुख्यमंत्री आता दरेगावला, ते देखील मुंबईला येणार आहेत. नाही, ते त्यांचं आपापसातलं काय ते आपल्याला काय माहित नाही. कोण कुठे मला हे पण माहित नाही. राज ठाकरेंना कुचकामे म्हटलंय जरांगेंनी, मध्ये पडून नाही उगाच. त्यांचा मुलगा पडला, भाजपने पडला, त्यांच्या घरी फडणवीस गेले, चहा पिला तरी ते त्यांच्यासोबत जातील. 11-13 प्रत्येक व्यक्तीबद्दल वैयक्तिक मतं असतात. वैयक्तिक मतावरती मी बोलावं एवढा मी काय मोठा माणूस नाही. सुप्रियाताई संदर्भात जे घडलं काय राष्ट्रवादी मला आजही आनंद आहे की एका हक्काच्या ताईला हक्काच्या भावाने प्रश्न विचारला. पद्धत चुकीची असेल पण तो विचारण्याचा अधिकार त्या समाजाला आहे. आम्हाला त्याचं वाईट वाटत. आमच्या घरात लोक घुसली म्हातारीला मारायला, तेव्हा आम्ही काही बोललो नाही, तेव्हा आम्ही रिॲक्शन्स दिल्या नाही. चिडलेला कार्यकर्ता हा कसा वागू शकतो हे शरद पवारांनी इतकं कोणीच ओळखू शकत नाही. आणि म्हणूनच त्यांना प्रगल्भ नेता म्हटला जातो. म्हणूनच त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणातले भीष्माचार्य म्हटलं जातं. असे चिडणारे नाहीत ते की माझ्या पोरीला काढवलं, मला कशी दिलेली आहे. चालतं, राजकारणात होत असतात या गोष्टी. नितेश राणेचं म्हणणं आहे की मराठा समाजासाठी फक्त हे आंदोलन सुरू आहे, माझं कुठं हिंदू आणि मराठा अशा प्रकारचं वेगवेगळं विभाजन केलं. ते असं आहे की मराठा हिंदू बिंदू काय नाही, ह्यांना फक्त वाद घालायचे असतात. आज ह्यांना फक्त वाद. आता मराठा समाजाला अन्न पुरवणाऱ्यांमध्ये कोणाची जातीचे आणि धर्म ओळखून दाखवा बरं. त्यांना वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय की सगळे जात धर्म विसरून मराठा समाजाला मदत करताना दिसतंय. त्यांना वाईट आता ह्या गोष्टीचं वाटायला लागलंय की धर्माच्या भिंती पडतायत. मदत करताना लोक जातपात पंथ धर्म बघत नाहीत. हे महाराष्ट्राची भूमीने हेच शिकवलंय. सर, हिंदी में जानना चाहेंगे, जिस प्रकार से मनोज जरांगे गए 2 दिन से अनशन पे बैठे हैं, उनको मिलने के लिए जो सांसद सुप्रियाताई है वो गई थी. देखो, अपने हक के ताई को, अपने हक के बहन को सवाल पूछने गए भाइयों को मैं कोई गलत नहीं समझता हूं. गुस्सा है उनके दिल में, पर वो गुस्सा क्यों? 3 दिन यहां आके बैठे हैं वो, उनको खाना नहीं मिल रहा है, उनको पानी नहीं. और ये सरकार जोर जबरदस्ती ये आंदोलन का खात्मा करना चाहती है. ऐसा आंदोलन खत्म नहीं होता है. ये आंदोलन से पूरे महाराष्ट्र में अंगार लगेगा और तुम उनको भूखे रखोगे. ये मराठा इतना जिद्दी है, वो महीना भर भूखा बैठेगा. पंजाब के किसान बैठे थे ना महीना भर भूखे, तो ये मराठा क्यों नहीं बैठेगा? तुमको क्या लगा था उनको खाना नहीं देंगे तो भाग जाएंगे क्या? इतना खाना आएगा बंबई में कि बंबई वाले भी जाके उधर खाना खाएंगे तो भी बाकी रहेगा. ये दूसरी घटना है जो पवार के घर में पहले बार ऐसा है कि पवार के साथ ऐसा होना ये हमको कोई नया नहीं लगता है. बीजेपी के लोग, बीजेपी के समर्थक लोग उनके घर में घुस गए थे. तब पवार साहब 83 साल के थे. उनकी पत्नी थी, वो भी 75-78 साल की होगी, मुझे नहीं मालूम. उनकी अगर पोती गैलरी से नहीं दिखती कि कोई लोग घुस रहे और दरवाजा बंद कर नहीं लेती, तो मुझे नहीं लगता वो आज जिंदा रहते. ये हमने देखा उनके घर में, ये हमें कुछ नया नहीं लगता. और ये हक क्या है उन भाइयों का बहन को सवाल पूछना. और बहन भी देखो ना कितने हंसते हंसते उनसे बात कर रही है. हमको गुस्सा नहीं आता है. सिल्वर रोड के बाहर पुलिस बंदोबस्त पहरा बढ़ा गया, अभी जस्ट खबर आ रही है. वो ठीक है, वो चलता रहता है, वो प्रशासकीय काम है. सर, जिस प्रकार से देखा जाए कि सुप्रियाताई को मतलब घेराव डालना और उसी प्रकार से शरद पवार के खिलाफ घोषणाबाजी देखिए की गई है, तो उसमें क्या है? उसमें बड़ी बात क्या है? लोगों के दिल में गुस्सा है, और गुस्सा शरद पवार के खिलाफ नहीं, गुस्सा सरकार के खिलाफ है.
पर उनको दिखता है कि बड़ा आदमी कौन है, शरद पवार। अभी देखो ना, निर्णय लेने का काम इस सरकार का है और उंगली दिखा रहे हैं शरद पवार की तरफ। शरद पवार जी का क्या संबंध है? वो निर्णय प्रक्रिया में है क्या? ना तुमने विरोधी पक्षियों को कभी विश्वास में लिया है, ना कभी उनको बैठक में बुलाया है, कोई चर्चा के लिए बुलाया है। आपको तो लगता है आप ब्रह्मा विष्णु महेश आप ही है। बोला गया ना बीच में, ब्रह्मा विष्णु महेश है। महाराष्ट्र सब नाम शेष है, ये 3 ब्रह्मा विष्णु महेश है। जिस प्रकार से देखा जाए जो नेता है महायुति के नेता है, गुस्से में सब चलता है यार। लाख लोगों में एक बेकार आदमी होता है, उसका इतना दिल पे क्या लेना? हम लोग नहीं लेते ऐसी बातें दिल पे। तुम मेरे घर में, हमारे घर में घुस के हमारे बुढ़ा बुढ़ी को मारने वाले थे, तब हमने गुस्सा नहीं किया, तब हम शांत रहे। तो ये तो छोटी मामूली बात है। अपने हक के भाई बहन के बहन से सवाल पूछ रहे थे भाई, तो इन भाइयों पे हम क्यों नाराज होंगे? हमारी ताई भी नाराज नहीं होगी। कड़ी सुरक्षा में जाना उचित रहेगा। इसके बाद मुझे नहीं लगता मैं जाने वाला हूं, और मैं जब जाता हूं अकेले ही जाऊंगा। मैं तो कभी सुरक्षा के साथ कहीं जाता नहीं हूं। मेरे साथ जितने बॉडीगार्ड रहते हैं उतने मैं फोन करके नहीं जाऊंगा कि मैं आ रहा हूं, जरा सुरक्षा बढ़ाओ। मुझे मालूम है लोगों को प्यार है। हमारी भूमिका बहुत स्पष्ट रही है। मैंने पहले दिन, ये आंदोलन से पहले कहा था कि यह सरकार मराठाओं को बदनाम करना चाहती है। हाईकोर्ट में किसने किसको भेजा, हाईकोर्ट में कौन वकील खड़े थे, हाईकोर्ट में सरकार की भूमिका क्या थी, इस पे हमने शक जाहिर किया था ये आंदोलन शुरू होने के पहले। और हमने जब वो कहा था वो आज सही निकल रहा है। ये सरकार मराठाओं को, इस आंदोलन को बदनाम करना चाहती है, लोगों को डराना चाहती है, ओबीसी और मराठाओं के बीच में झगड़ा लगाना चाहती है। जिस प्रकार से सर देखा जाए तो महाराष्ट्र के सभी नेता जो महायुति के हैं वो बार बार बोल रहे हैं कि डबल इंजन की सरकार, फिर भी जो स्पेशल पार्लियामेंट सेशन है वो बुलाया नहीं जा रहा है, या फिर इनको कुछ करना ही नहीं है। इनको कुछ करना ही नहीं है। इनको कुछ करना ही नहीं है। अंग्रेजी में एक कहावत है, वेयर देयर इज अ विल देयर इज अ वे। जब तुम्हारी मानसिकता ही नहीं है तो तुम्हें रास्ता कहां से मिलेगा? चलो। ब्रॉट टू यू बाय NVC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।